बाबा आपण एखाद्या कंपनीत कामाला जातो, तिथं कसं 12 तास काम करतो, तसं तुम्ही तर 6 तास व्यवस्थित काम करा. तुम्हाला कंपनी 4 पट पगार मिळेल तुम्हाला गायच्या यातनं. माझं वय 50 आहे. तरी पण मी हा धंदा एकदम योग्य रीतीने करतोय. गाय पालन विषय असा आहे की आपण समजा एका पिकअप घेतलं, कुठे टेम्पो घेतला की एकदा भाडं केलं की भाडं हातात मिळतं या, असं गाय पालनाचा विषय नाही. ह्या गाय पालनात दम धरून टिकूनच काम केलं पाहिजे, तरच माणूस सक्सेस होऊ शकतो. ह्यात तुम्ही जर आज विचार केला 1 लाख रुपयाची गाय आणि मला 15-20 दिवसात किंवा महिन्यात 2 महिन्यात 1 लाख तयार झाला, असा विषय होऊ शकत नाही. दूध आता 400-450 लिटर जात. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कृषी गुरुजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो आज आपण एका अशा फार्मवरती आलेलो आहे की ज्यांनी ब्रीडिंगवरती चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये आपण ब्रीडिंगकडे कसे वळलो पाहिजेत याची सुद्धा सखोल आपल्याला माहिती भेटणार आहे. बरोबर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पंडित डेअरी फार्मवरून या शेतकऱ्यांनी गायी खरेदी केलेल्या आहेत. तर त्या गायी कशा पद्धतीनं या ठिकाणी सांभाळ त्यांचा केला जातोय, त्याचबरोबर बोलीप्रमाणे या ठिकाणी गायी सगळ्या आहेत का, तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मंडळी माझ्यासोबत शेतकरी आहेत, तर त्यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करूयात. नमस्कार दादा. तर तुमचं संपूर्ण नाव आणि इथला पत्ता मला सांगा. दादा बाजीराव नाळे, मुक्काम पोस्ट मोरूड, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. शत्रुघ्न चांगदेव नाळे, मुक्काम पोस्ट मोरवड, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा की आता सध्याला आपल्या पूर्ण गोठ्यामध्ये किती गाय आहेत? आमच्या गोट्यामध्ये आता पूर्ण 45 गायी. 45 गाय. आणि सध्याला दूध किती लिटर जाते? दूध आता 400-450 लिटर जाते. 400 ते 450 लिटर. आणि दर सध्याला काय भेटतोय तुम्हाला? 43 रुपये. 43. गाय आम्ही पूर्ण जेवढ्या गाय आणल्यात का त्या हरियाणाहून आणल्यात. पंडित डेअरी फार्म हरियाणा, बर बर सनीबाईकडनं. बर. किती लिटर पासून किती लिटर पर्यंत आणले? गाय 20 लिटर पासून 35-36 लिटर पर्यंत गाय आहे. 35 ते 36 लिटर पर्यंत. हो. मग बोलीप्रमाणे या ठिकाणी दूध देत आहेत का? बोलीप्रमाणे दूध देतात गाया. बर. काय सांगाल त्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने व्यवहार होतोय? त्यांचा व्यवहार एकदम घरच्या सारखा व्यवहार आहे. सुंदर सुंदर व्यवस्था. बर बर. एकदम घरच्या सारखा. आपण इथं व्यवहार करतो असाच आम्ही तिथं जाऊन व्यवहार करतो. सकाळी आम्ही दूध काढतो. दूध काढल्यानंतर चारा टाकतो. बर बर. चारा टाकून त्यांचं खाऊन झालं की ते पूर्ण मोकळ्या गाय आहेत ना. म्हणजे त्याच्यामध्ये चाऱ्यामध्ये काय काय देत आहे? चाऱ्यामध्ये मक्याचा मुरघास. फक्त मुरघास. मुरघास, हा. फक्त मुरघास. दुसरं दुसरं त्याच्या काय व्यतिरिक्त दुसरं काय काय प्रॉब्लेम होतोय का किंवा आतापर्यंत आम्हाला खाण्याविषयी कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाही. बर. रोजच्या रोज ताज आणून बी टाकून बघितलं, पण ते ताजं रोजच्या रोज काय म्हणजे सगळ्यांना हे होत नाही. मग एकदम मुरघास भरला की ते मुरघास टाकता येतो आणि त्यांना खाण्याचं रुटीन म्हणजे एकसारखं खायला भेटतं कंटिन्यू. गाय हरियाणाहून गाय आणल्याच्या नंतर आपल्याला एक 4-5 दिवस थोडं लक्ष द्यावं लागतं. बर बर. कशा प्रकारे? कारण ते प्रवासामुळे ट्रेस मध्ये जातात. बर बर. मग नंतर आपण तापाचे इंजेक्शन किंवा आपण लक्ष देणं, आणल्यावर 2 दिवसांनी त्यांना धुणं व्यवस्थित, कुठली खाती कुठली नाही लक्ष देणं, जास्त खायला न घालणं, एवढ्या गोष्टी ही केल्या की गाय सेट व्हायला काय 15 दिवसात गाय सेट होतात. काहीच अडचण. सबसे पहले तो महाराष्ट्र के मेरे सभी किसान साथियों को पंडित डेयरी फार्म की तरफ से राम राम नमस्कार। आज हम महाराष्ट्र में पहुंचे हैं चाचा जी के पास, और मतलब अपना जो मेन मोटिव था ना यहाँ पे आने का, ये देखने का था कि जो हम उधर से मतलब गाय भेज रहे हैं, भैया देखो हमने तो गाय भेज के ये नहीं है भाई काम अपना खत्म कर दिया। चाचा जी के साथ हम पिछले 3 साल से जुड़े हुए हैं और चाचा जी का 3 बार अपने पास विजिट हो चुका है। 11 पहली बार में लाए थे, 10-10 फिर 2 बार में करके लाए थे, और बाकी उसके बाद इन्होंने अपना अच्छा ब्रीड तैयार करके अपना खुद का भी अपना होम ब्रीड भी इनका होना तैयार हो गया है। जैसा कि अभी हम ये देख सकते हैं, एक कालवर्ड है ये, इसने अभी पहली बार में बच्चा दिया है चाचा जी के पास आके। तो बाकी भैया जो हमारा किसान साथी है, मैं उसको एक ही चीज बोलना चाहूंगा, अगर आप गाय का व्यवसाय करो, सबसे मेन बात तो है आप अपना ब्रीडिंग के ऊपर काम करो। अगर आप ब्रीडिंग के ऊपर काम कर रहे हो ना, तो आपकी खुद की अच्छी जनरेशन खुद ही तैयार होनी स्टार्ट हो जाएगी। और बाकी भाई मैं एक चीज बोलता हूँ, देखो आजकल हमारे वहां भी बहुत लोग ऐसे हैं जिन्होंने गाय बेची और काम खत्म। भैया देखो जिधर भी आप जा रहे हो ना, एक व्यवस्थित ठिकाने पे जाओ जिसका अच्छा मतलब बैकग्राउंड देखो भाई, उसका कैसा रिस्पॉन्स रहा है, कैसा उसका रिजल्ट रहा है। देखो भाई हमारे हरियाणा में करनाल में बहुत लोग हैं गाय बेचने वाले। मैं एक बात अपने किसान साथियों से पूछना चाहूंगा कि आज तक किसी ने आगे यहाँ पे आके रिजल्ट दिखाया क्या? किसी ने नहीं दिखाया भाई। इसका मेन वो यही है भाई, वो उधर से गाय बेचते हैं और उनका काम खत्म। तो भाई अपना तो यही मेन मोटिव रहता है कि किसानों के घर पे जाके एक मतलब ग्राउंड लेवल पे जाके चेक करो कि कैसा अपने जानवरों का रिजल्ट आ रहा है। तो आज हम वही देखने के लिए भी लगभग साल में 2 साल में जब तक अपना टाइम निकलता है, टाइम निकाल के हम इधर आते हैं। अपनी पहले की भी आपने वीडियो में देखा होगा कि हम महाराष्ट्र में मतलब जगह जगह का अपने डिसाइड करके और वहां का टूर निकालते रहते हैं। आज भी हम लगा लो अभी 1 हफ्ते के लिए महाराष्ट्र में आए हैं। यहाँ पे हर एक लगभग लगा लो 15-20 फार्मों पे जहाँ पे अभी अपनी गाय जा रही है या लेटेस्ट गाय गई हुई है, वहां पर हम होकर आएंगे।
बाकी हम चाचा जी से ही जानते हैं कि कैसा उनका हमारे प्रति अनुभव रहा। पालन करायला काय अडचण नाही शेतकऱ्यांना, बर. कारण स्वतः जर लक्ष आपण स्वतःहून लक्ष गाय दिलं. पालन तरुण मुलांनी गाय पालन केलं पाहिजे. तरुण मुलांनी पुढे या. हा, बोला. तरुण मुलांनी गाय पालन केलं पाहिजे हो, अवश्य केलं पाहिजे हो. आणि असं अवश्य केलं पाहिजे की त्याच्यावर लक्ष देणे, की बाबा आपण एखाद्या कंपनीत कामाला जातो, तिथं कसं 12 तास काम करतो, तसं तुम्ही 6 तास व्यवस्थित काम करा. तुम्हाला कंपनी 4 पट पगार मिळेल तुम्हाला गायच्या बर, बर. 100% मिळेल. टेन्शनच नाही घ्यायची गरज. बरं, म्हणजे परवडतंय का गाय पालन? 100%, 1001% परवडतो. 1001%. हो, नो टेन्शन एकदम. परवडू शकतो. पूर्ण विकाचा चारा घेतला तरी गाय पालन परवडू शकतं. पूर्ण विकाचा चारा तरी अडचण नाही, काय अडचण नाही. तरी बी 100% विकाचा चारा घेतला ना तरी बी गाय पालन परवडू शकतंय. ब्रीडमध्ये असं काम केलं पाहिजे तर आपण गाया हरियाणावरनं पंजाबवरनं गाय आणल्या पाहिजेत आणि त्यांना इंशन भारी आपल्या पद्धतीने भारी इंशन दिली पाहिजे. आणि त्यांच्या कालोटी होणाऱ्या कालोटीत आपल्या गोट्यात भारी तयार झाल्या पाहिजेत. आणि त्या गाया मोठ्या तयार झाल्या की अजून पहिल्या गायापेक्षा टॉप गाय तयार होतात त्या. त्यामुळे आपलं टेन्शन राहत नाही त्या गायांचं. आजारी पडणे नाही, कुठला विषय नाही. भरपूर दूध देणे आणि टिकून दूध देणे, असं टिकून काल दूध देणे ही महत्वाचं आहे सगळ्यात. पण विषय असा आहे की आपण समजा एका पिकअप घेतलं, कुठे टेम्पो घेतला की एकदा भाडं केलं की भाडं हातात मिळतं या. असं गायपालनाचा विषय नाही. ह्या गायपालनात दम धरून टिकूनच काम केलं पाहिजे तरच माणूस सक्सेस होऊ शकतो. ह्यात तुम्ही जर आज विचार केला 1 लाख रुपयाची गाय आणि मला 15-20 दिवसात किंवा महिन्यात 2 महिन्यात हे लाख तयार झाला असा विषय होऊ शकत नाही. तर शांत डोक्याने गायपालन व्यवस्थित करून, त्याचं नियोजन व्यवस्थित करून, दुधाचं नियोजन व्यवस्थित करून, टप्प्याटप्प्याने नियोजन वर केलं पाहिजे तरच गायपालन व्यवस्थित होतं. ही कि जिसकी इस काम के प्रति लगन हो ना, मतलब जो मतलब इस काम को कर सके वो इस काम में आए। और दूसरी बात भैया, आपने जैसे देखा होगा बाकी के जो लोग हैं सिर्फ सेल परचेज का काम किया, गाय बेची, खत्म। भैया हमारा काम सिर्फ ये नहीं है कि सेल परचेज करना, हमारा अगले आदमी को प्रॉपर मोटिवेशन करना, उसको मतलब पूरा समझाना कि किस तरीके से गाय रखनी है, ये भी हम प्रॉपर उसी तरीके से करते हैं। अब आप एक चीज देख लो, चाचा जी 3 साल से अपने साथ से जुड़े हुए हैं, तो अगर देख लो अगर कोई हमारे उसमें डिफेक्टेड होता, एक बार आके दोबारा नहीं आते, दोबारा कहीं और जाते हैं। तो मतलब एक हमारा इनके साथ एक अच्छा वो बना हुआ है, अच्छा रिबॉन्डिंग हुई है, जिस वजह से हम इधर मतलब बार बार चाचा जी हमारे पास आ रहे हैं। मतलब इनको हमारे ऊपर ट्रस्ट है, हमारा अच्छा माल इनको जा रहा है, तभी ये बार बार हमारे पास आ रहे हैं। माझं वय 50 आहे, तरी पण मी हा धंदा एकदम योग्य रीतीने करतोय. आपल्यापाशी जर आपलं कॉन्फिडन्स असेल तर आपण हे धंदा एकदम व्यवस्थित करू शकतो. आज माझ्याकडे 45 गाय आम्ही स्वतः हँडल करतो. ही गाय आम्ही पंडित डेअरी फार्म हरियाणा सनीबाईकडून आणलेली गाय आहे. बरं. ही गाय आम्ही 70,000ला आणलेली. बरं बरं. काय दूध देते आता ही? आता ही 35 लिटर दूध देते गाय. 35 लिटर दूध देते, बोलीप्रमाणे दूध देते. बोलीप्रमाणे दूध देते गाय. बरं, दुसऱ्या गायबद्दल सांगा. ही गाय आम्ही पंडित डेअरी फार्म हरियाणा येथून आणलेली. ही गाय आम्ही 75,000ला आणलेली. ही 75. गाय आता 36 लिटर दूध देते. पुढच्या गायबद्दल सांगा. ही गाय आम्ही पंडित डेअरी फार्म हरियाणा येथून आणलेली. ही गाय आम्ही 75,000लाच आणलेली. ती पण